सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन शाळा डिचोली आज आमचं म्हणजे दर आठवड्यात आमचा एक उपक्रम घेतला जातो, एक पुस्तक। दर वेळेला आम्हाला एक पुस्तक दिले जाते। आम्ही पुढच्या शनिवारी ते देतो, पुढच्या शनिवारी नवीन पुस्तक मिळते। असं आमचं हे 1 महिनाभर चालू आहे। मला ह्याने नवीन पुस्तकं वाचायची संधी मिळाली, वेगवेगळ्या पद्धती कळल्या। हिंदी पुस्तकं वाचली, कोकणी, मराठी, इंग्रजी सगळ्या विषयातली सगळ्या भाषेतली पुस्तकं आता मला आवडू लागली। आधी मी मराठीच पुस्तकं वाचायचे, नंतर भाषा ज्ञानही वाढू लागले। मी आता जेवढं बोलतेय ते काही शब्द मी पुस्तकातूनच घेतले म्हणावं तर मी चोरलेच आहे। दुसरं म्हणजे मला ह्यातनं मजा आली, वेळ घालवला गेला वर स्क्रीन टाईमही बंद झाला। हळूहळू माझे मित्रमैत्रिणी आम्ही हळूहळू अभ्यासाकडे एकशा लक्ष देऊ लागले। हळूहळू पुस्तकं आणि खेळ अभ्यास ह्याच्यातच आम्ही रमू लागलो। टीव्ही मोबाईल हे हळूहळू कमी होत चालले हे मला दिसू लागले। माझी बहीण माझ्यासोबत पुस्तकं वाचते, ती आधी खूप टीव्ही बघायची। पुस्तकं वाचायला सुरुवात केल्यानंतर ती आता पुस्तकच वाचत असते। अभ्यास झाला की पुस्तकं, खेळायचं झालं की बघणं तर सगळ्यांसोबत ती खेळते। त्यामुळे मला पुस्तकं वाचायला खूप आवडतं। दुसरं म्हणजे आमच्या परीक्षेमध्ये आमचं कॉन्सन्ट्रेशनही वाढतं। जेव्हा आम्ही पुस्तकं मन देऊन वाचतो ना, त्यानंतर मग आम्ही अभ्यासाला बसतो। मग काय होतं, जशी पुस्तकं मन लावून वाचतो तशीच आम्ही अभ्यासालाही मन देतो। त्यामुळे पुस्तकं आणि कॉन्सन्ट्रेशन हे एकाच बाजूचे असावे असं मला वाटतं। एवढं बोलून मी तुमचा निरोप घेते। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। नमस्कार, माझं नाव कविता अरुण गवस। माझी मुलं सरकारी प्राथमिक विद्यालय पुनर्वसन या शाळेमध्ये शिकत आहेत। या शाळेने हल्लीच एक उपक्रम राबविला, तो म्हणजे कोणतीही 5 पुस्तकं वाचायची आणि त्याचा सारांश लिहायचा। मला हा उपक्रम खूप आवडला, कारण हल्ली मुलांमध्ये युवा पिढीमध्ये वाचन कमी होत चाललेलं आहे आणि ते वाचन कुठेतरी तो वाचन वेग वाढवायला पाहिजे। तर अशा प्रकारचा उपक्रम राबविणे आवश्यक आहे। त्यासाठी शाळेतील शिक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानते आणि अशाच पद्धतीनं मुलांमध्ये वाचनाची ओढ वेळ जे आहे ते वाढवत चला। आणि तरी सुद्धा हा उपक्रम जो आहे तो जूनच्या सुरुवातीला घेतला तर अधिक चांगला होणार, कारण जूनपासून ते वर्षाच्या शेवटापर्यंत मुलं अनेक पुस्तकं वाचतील। अशाच पद्धतीनं त्यांच्याकडनं सारांश लिहून घ्या आणि तो त्यांच्याकडनं वधवून पण घ्या अशी विनंती। धन्यवाद।